हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ओबीसींच्या मागण्यांसाठी लक्ष्मण हाके आक्रमक। गिरगाव चौपाटीवर समुद्रात आंदोलन। हाकेंसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात मनसे आक्रमक। वनाज भागात राहणाऱ्या केदार सोमड यांना दिला चोप। मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला केलेल्या मारहाणी विरोधात मीरा भाईंदरमधील व्यापाऱ्यांचा एल्गार। दुकानं बंद ठेवून निषेध। बंद भाजपनं आयोजित केल्याचा मनसेचा आरोप। मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांचा भाजप पक्षप्रवेश थांबवला। गुन्हा दाखल झाल्यानं प्रवेश थांबवल्याची माहिती। दोघांच्या जामिनावर 5 जुलैला सुनावणी। अवघ्या 4 दिवसात मामा राजवाडेंची ठाकरेंच्या शिवसेनेच्या नाशिक महानगर प्रमुख पदावरून हकालपट्टी। प्रथमेश गीते यांची नियुक्ती। उपनेते सुनील बागुल यांनाही हटवलं। महायुतीत महामंडळांचं वाटप जवळपास पूर्ण। महापालिका निवडणुकीपूर्वी मंत्रिपद हुकलेल्या आमदारांना मिळणार अध्यक्षपद। एमएमआरडीएतल्या महामंडळासाठी भाजप शिवसेनेत रस्सीखेच। इंग्रजी कामकाज पत्रिकेवर सुधीर मुनगंटीवारांचा आक्षेप। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा तरी पत्रिका इंग्रजीत का? इंग्रजी हवी असलेल्यांना ब्रिटन पार्लमेंटमध्ये पाठवा। मुनगंटीवारांचा संताप। दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच। मुंबई पोलीस ठाम। सतीश सालियन यांची याचिका फेटाळण्याची मागणी। आदित्य ठाकरेंना हस्तक्षेप याचिका करण्याचा अधिकार नाही। सालियन यांच्या वकिलांचा दावा। पुण्यातील कोंढव्यात कुरिअर बॉयचं सोंग करून आलेल्या नराधमाकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार। 2 जण पोलिसांच्या ताब्यात। आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू। राज्यात 1,82,000 बालकं कुपोषित असल्याची चिंताजनक आकडेवारी। मुंबई उपनगरात सर्वाधिक 16,344 कुपोषित बालकं। ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात कुपोषणात वाढ। राज्यातील 30 वैद्यकीय महाविद्यालयांना राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेची नोटीस। 3,000 विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात तर कारवाई करणार। अजित पवारांचं आश्वासन। मुंबईत आत्महत्येची धक्कादायक घटना। अभिनेत्रीच्या 14 वर्षीय मुलाची ट्युशनला जायला सांगितल्यामुळे 57व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या। नमस्कार।